नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 4थी विषय मराठी, धडा 9वा इंग्रजी मीडियम, मायेची पाखरं. ज्या शाळेत मी शिकलो, राज्य शिक्षण संस्था राज्य शिक्षण संस्थेची शाळा होती. त्या शाळेबद्दल मी आज शिकवणार आहे. तुम्ही नक्की ऐका. खूप छान. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे. एकदा मी पुण्याला जाताना वाटेत साताऱ्याला थांबलो. भाऊरावांना भेटावे म्हणून त्यांच्याकडे गेलो. त्यांची भेट झाली. मला खूप समाधान वाटले. कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांच्याबद्दल त्यांचा मला खूप अत्यंत आदर आहे. त्यांना भेटण्यासाठी एकदा पुण्याला जाताना साताऱ्याला थांबलो. पुण्याला जाताना ते एकदा साताऱ्याला थांबले. भाऊरावांना भेटावं म्हणून त्यांच्याकडे गेलो. त्यांची भेट झाली आणि मला खूप समाधान वाटले. सर्वजण भाऊरावांना अण्णा म्हणत असत. अण्णांनी मला संस्था दाखवण्यासाठी नेले. संस्था पाहून झाली. अंधार पडला, रात्र झाली. आता इथंच मुक्काम करा, अण्णांनी मला आग्रह केला. अण्णांचा तो आग्रह नाही कसे म्हणायचे. आता सर्वजण भाऊरावांना अण्णा असे म्हणत असत. अण्णांनी त्यांची शिक्षण संस्था दाखवण्यासाठी त्यांना नेले. संस्था पाहून झाली. त्यांची लेकरांना संस्था पाहून झाली. अंधार पडला, रात्र झाली. मग आता इथेच मुक्काम करा असं अण्णांनी त्यांना लेखकांना आग्रह केला. अण्णांचा आग्रह आणि नाही कसं म्हणायचं असं लेखकांना वाटलं, म्हणून लेखक ते थांबले. मी संस्थेचा परिसर पाहत निघालो. संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते. आजूबाजूलाही गर्द झाडी होती. थंडीचे दिवस होते. कडेकाची थंडी पडली होती. मुले पत्र्याच्या खोल्यातून राहत होती. पत्र्याने बनवलेल्या अशाच एका खोलीत अण्णा बसले होते. मीही त्यांच्याजवळ बसलो आणि त्यांनी मला जेवणाचा आग्रह केला. आता ते शाळेची संस्था पाहत निघाले. संस्थेच्या आवारात एक मोठं वडाचं झाड होतं. आजूबाजूला गर्द झाडे होती आणि खूप सारी झाडे होती आजूबाजूला. आणि थंडीचे दिवस होते. कडाक्याची थंडी पडली होती. साताऱ्याची थंडी खूप कडक असते. मुले पत्र्याच्या खोल्यातून राहत होती. मुले सर्व पत्र्याच्या खोलीमध्ये राहत होती. पत्र्याने बनवलेल्या अशाच एका खोलीत अण्णा बसले होते आणि कर्मवीर भाऊराव पाटील आहेत ते एका खोलीत पत्र्याचे बसले होते. मी त्यांच्याजवळ जाऊन बसलो आणि त्यांनी मला जेवणाचा आग्रह केला. मग अण्णांनी त्यांना लेकराला जेवणाचा आग्रह केला. नुकतंच जेवण झालंय माझं असे मी त्यांना सांगितले. अर्थात सर्व खोटेच होते. वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण कसे असणार म्हणून मी जेवणाची टाळाटाळ करत होतो. मग जेव्हा अण्णांनी विचारलं लेखकांना, तेव्हा लेखक बोलला, नाही मी आताच जेवलो. मी त्यांना असं सांगितलं, म्हणजे सर्व ते खोटंच होतं. वसतिगृहाच्या मुलांनी केलेलं जेवण कसं असणार म्हणून मी जेवणाची टाळाटाळ करत. ते जेवण वसतिगृहाच्या मुलांनी बनवलं होतं. मग ते काय चव नसेल असं त्या लेखकांना वाटलं, म्हणून ते टाळाटाळ करत होते. पुढे मुलांची जेवणे झाली, प्रार्थना झाली आणि सर्व झोपी गेले. माझ्या पोटात मात्र कावळे ओरडत होते. मला झोप कशी येणार? मी तसाच पडून राहिलो. मग सर्व मुलांचे जेवण झालं, प्रार्थना झाली. मग सर्व मुलं झोपायला गेले आणि झोपी गेली. माझ्या पोटात कावळे ओरडत होते. म्हणजे जर एखादा माणूस जेवला नाही तर त्याला भुकेने कावळे ओरडत असत, तसं लेखकांचं होत होतं. आणि मला कशी झोप येणार म्हणून लेखक तसेच पडून होते. पुढे अण्णांनी हे ओळखले. त्यांनी एका मुलाला आज्ञा केली, जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू. मुलगा धावता स्वयंपाकघरात घेतला. पिठले, भाकरी, कांदा, तेल एका ताटात घेऊन आला. मग अण्णांना कर्मवीर भाऊराव पाटलांना समजलं लेखक उपाशी आहेत. मग त्यांनी एका मुलाला आज्ञा केली, जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक आहे का बघ, जर असेल तर घेऊन ये. मग मुलगा धावत स्वयंपाकघरात गेला आणि स्वयंपाकघरातून पिठले, भाकरी, कांदा, तेल एका ताटात घेऊन आला. मग मी आदर्शासारखा तुटून पडलो. पंचपक्वान्नापेक्षा मला ते रुचकर लागले. मग काय, बिछाण्यावर पडल्या पडल्या डोळा लागला. मध्यरात्र उलटून गेली. कशी तरी चावल लागून मला जाग आली. मग लेखक आदर्शासारखा, म्हणजे एखादा माणूस जर भुकेने व्याकुळ आहे, तो जेवलाच नाही, त्याला त्याच्यासमोर आपण अचानक जर जेवण ठेवलं, तो कसा धावेल जेवणावर, तसे लेखक तुटून पडले. आणि पंचपक्वान्नापेक्षा, म्हणजे किती भारीतलं भारी जेवण दिलं तरी त्याला काही चव लागणार नाही, तेवढं असं एखाद्या भुकेल्या माणसाला लागलं तशी त्यांना चव लागत होती. मग काय, बिछाण्यावर पडल्या पडल्या लेकांचा डोळा लागला. मग मध्यरात्र झाली. मध्यरात्र उठून गेली. काहीतरी लेकाला चाव लागली. मग ते जागे झाले. अण्णा उठले होते. त्यांनी कंदील हातात घेतला. प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही हे त्याच्या अंगावर पांघरून आहे की नाही हे अण्णा पाहू लागले. त्यांनी पाहिले, एक मुलगा थंडीने कुडकुडत होता. अण्णा त्याच्याजवळ गेले आणि त्याला आपल्या दोन्ही हाताने अलगद उचलले आणि स्वतःच्या बिछाण्यावर जाऊन आणून झोपवले. स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली आणि त्याला अगदी आपल्या पोटाशी धरले. त्या उभ्यात मुलगा गाडी झोपी गेला. मग काय झालं की अण्णा आहेत, कर्मवीर भाऊराव पाटील आहेत, ते उठले होते. ते कंदील हातात घेऊन प्रत्येक मुलाला झोप लागली का नाही ते स्वतः पाहत होते. प्रत्येक थंडी आहे तर प्रत्येकाच्या अंगावर पांघरून आहे का नाही, जर नसेल तर ते पांघरून देत होता. मग त्या अण्णांनी पाहिलं की एक मुलगा थंडीने कुडकुडत आहे. मग अण्णा त्याच्याजवळ गेले. त्यांनी त्याला दोन्ही हाताने अलगद उचललं आणि अण्णांचा जो बिछाना होता त्याच्यावर जाऊन झोपवलं. मग स्वतःची कांबळी म्हणजे अंगावर घ्यायची ती गोधडी असते ती त्यांनी त्याच्या अंगावर घातली आणि त्याला पोटाशी धरून पुढे धरले आणि त्या उभेत तो मुलगा गाढ झोपी गेला आणि तो मुलगा गाढ झोपी गेला. त्या मुलांपैकी किती जणांना आई नव्हती, किती जणांना वडील नव्हते, पण अण्णांनी त्यांच्यावर पित्याच्या प्रेमाचा आणि मातेच्या मायेचा
वर्षा केला होता. अशी होती अण्णांच्या मायेची पाखरं. हे सर्व मी उघड्या डोळ्याने पाहिलं. मग त्यामध्ये जी मुलं होती त्यांच्या तर किती जणांना आई नव्हती, वडील नव्हते, पण अण्णांनी त्यांच्यावर पित्यासारखा आणि मातेसारखा माया आणि पित्यासारखं प्रेमचा वर्षाव केला होता. अशी होती अण्णांची मायेची पाखरं. हे सर्व मी उघड्या डोळ्यांनी पाहिलं आणि हे सर्व लेखांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं. सकाळी मी उठलो, अण्णांना कडकडून भेटलो. नकळतच माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले. अण्णा, आपण खरेखुरे आहात मुलांचे आईबाप आहात. या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात. आपणास उदंड आयुष्य मिळो. मग सकाळी लेखक उठले आणि कर्मवीर पाटलांना त्यांनी कडकडून मिठी मारली आणि त्यांनी त्यांच्या शब्दातून बाहेर काढले की अण्णा, आपण खरेखुरे लहान मुलांचे या आईबाप आहात. या मुलांचेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचे तुम्ही पालक आहात आणि आपणास उदंड आयुष्य लाभो. अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या, उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय सुरू केली. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे सर्वजण त्यांना कर्मवीर असे ओळखतात. आता अण्णा आहेत ते गोरगरिबांसाठी गोरगरीब मुला मुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले आयुष्यभर. त्यांनी रयत शिक्षण संस्था खोलली, माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या, उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय सुरू केले आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या या उत्तुंग कार्यामुळे त्यांना कर्मवीर म्हणून ओळखतात. तर पांची पाटील यांनी लिहिलेला हा सुंदर लेख कर्मवीर भाऊराव पाटलांवर. अशा प्रकारे आपला मायेची पाखरे हा धडा शिकून झालेला आहे. आता धड्यातली प्रश्नोत्तरे पाहूया. त्याआधी आपण नवीन आलेले शब्द पाहूया. पोटात कावळे ओरडणे, खूप भूक लागणे, आधाशी हवरा खादाड, रुचकर चवदार, बिछाना अंथरूण, थंडीने कुडकुडणे, खूप थंडी वाजणे, पोटाशी धरणे, मायेने जवळ घेणे, मायेचा वर्षाव करणे, खूप प्रेम करणे, उदंड, खूप पुष्कळ. आता आम्हाला हे समजले. प्रश्न पहिला, पाहुण्याने अगोदर जेवायचे का नाकारले? तर पाहुण्यांना प्रथम वाटले की मुलांनी बनवलेलं जेवण रुचकर नसेल. हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर झाला. पाहुण्यांना प्रथम वाटले की मुलाने बनवलेलं जेवण रुचकर नसेल. अशा प्रकारे पहिला प्रश्न झालेला आहे. वसतिगृहातील मुलांना अण्णा कोणाप्रमाणे माया करत असतात? मातेप्रमाणे माया करत असतात. प्रश्न तिसरा, अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले? तर गोरगरिबांच्या मुलांसाठी अण्णा आयुष्यभर शिक्षणासाठी झटत राहिले. प्रश्न चौथा, अण्णांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या? तर उत्तर आहे रयत शिक्षण संस्था. प्रश्न दुसरा, कोण कोणास म्हणाले? आता इथंच मुक्काम करा असे अण्णा लेखकास म्हणाले. जा रे स्वयंपाकघरात, काही शिल्लक असेल तर घेऊन ये असं अण्णा आपणास उदंड आयुष्य मिळो. लेखक अण्णा, आपण खरेखुऱ्या लहान मुलांचे आईबाप आहात असे अण्णांविषयी लेखक का असे म्हणाले? तर लेखकांनी जो प्रसंग पाहिला की लहान मुलाला थंडी वाजत होती, तेव्हा अण्णांनी स्वतःची कावळी त्या मुलाच्या अंगावर टाकली, त्याला स्वतःच्या बिछाण्यावर झोपवलं आणि त्याच्यावर एखाद्या पित्याप्रमाणे आणि मातेप्रमाणे माया दाखवली. ते पाहून लेखक खूप गहिरून गेले आणि अण्णा, आपण खरेखुरे लहान मुलांचे आईबाप आहात असे लेखक त्यांना म्हणाले. कर्मवीर भाऊराव पाटील यांना लेखक अत्यंत आदर आहे. जसा तुम्हाला आदर वाटणाऱ्या व्यक्तींशी 5 ते 7 ओळी द्या. तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तींशी लिहायचं आहे. विरामचिन्हांचा योग्य वापर. अशा प्रकारे मायेची पाखरं हा धडा आपला शिकून झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.
जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवण्यास मदत करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका. धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग.